नमस्कार सर्व मेडिकल ॲस्पायरंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स यांचं सर्वांचं मी सूर्या इंजिनिअरिंग व मेडिकल काउन्सिलिंगमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत मेडिकल विषयी काही परीक्षा आणि त्यांचं काउन्सिलिंग. 10वी नंतरच विद्यार्थी आणि पालक डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत असतात आणि त्या दृष्टीने त्यांचा PCB ग्रुप चॉईस करत असतात. PCB ग्रुपचा क्लासेस जॉईन करून 2 वर्ष मेहनत घेऊन नीटचा अभ्यासाला सुरुवात केलेली असते. नीट ही अशी एकमेव परीक्षा आहे ज्या माध्यमाने MBBSची आपण ॲडमिशन पूर्ण भारतामध्ये कुठल्या पण कॉलेजला घेऊ शकतो. नीट एकूण 720 मार्कांची असते. गेल्या 24चा जर कट ऑफ पाहिला तुम्ही तर 650 मार्काला इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ होता. आताच्या या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्याला 650 मार्काच्या वरती मार्क घ्यावे लागतील, तेव्हा तो कुठेतरी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MBBS घेऊ शकतो. नीट ही अशी परीक्षा आहे की जे विद्यार्थी मेहनतीने, कष्टाने जास्तीत जास्त PYQs मागच्या टेस्ट सोडवून आणि मॉक टेस्टला खूप महत्त्व आहे. त्या मॉक टेस्ट सोडवून जितकी प्रॅक्टिस विद्यार्थी करेल तितका तो त्याची इम्प्रूव्हमेंट करत असतो. जसा नीटचा रिझल्ट लागतो त्यानंतर MCC नावाची ही नॅशनल काउन्सिलिंग सुरू होते. या MCC काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थी आपल्या देश पातळीवरच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, उदाहरणार्थ एम्सच्या 20 इन्स्टिट्यूट आहेत, जिपमर सारखी इन्स्टिट्यूट आहे जिच्या 2 इन्स्टिट्यूशन्स आहेत, ISIC नावाची मेडिकल इन्स्टिट्यूशन आहे, ESIC तिच्या ही जवळपास 20 पर्यंत कॉलेजेस आहेत. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, 7 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. त्याच्यानंतर AIFM आहे. आर्म फोर्सेसच्या एक मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये आहे. या ठिकाणी विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो. या संपूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याला त्या कॉलेजच्या कट ऑफनुसार मार्क घ्यावे लागतात आणि हा सगळा कट ऑफ शक्यतो तुम्हाला एका चांगल्या काउन्सिलरकडे उपलब्ध असतो. तुम्ही बिफोर एक्झाम पण तो कट ऑफ पाहायला जाऊ शकतात, त्याची माहिती घेऊ शकता, जेणेकरून तुमचं एक टार्गेट सेट करू शकतात नीट या परीक्षेमध्ये. पालक यांनी आपला B प्लॅन तयार ठेवावा. MBBS नंतर BDSला ॲडमिशनची तयारी ठेवावी किंवा BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, याच्याविषयी माहिती घेऊन ठेवावी. काही कॅटेगरी वाईज कट ऑफ्स लक्षात घ्यावे. इन्स्टिट्यूशनल कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत, ओपनच्या सीट किती आहेत, OBCच्या सीट किती आहेत हे लक्षात घ्यावे. 15% ऑल इंडिया कोटा असतो MCCमध्ये, त्याच्याविषयी माहिती घेऊन ठेवावी. त्यानंतर MST-CET म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेटची एक CET असते ज्याद्वारे आपण 85%च्या कोट्यामध्ये असतो. त्या 85%मध्ये तो कट ऑफ किती जातो, कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जातो, कुठले कॉलेजेस चांगले, कुठल्या कॉलेजचं मेरिट किती आहे याची माहिती आधीच काउन्सिलरकडे जाऊन घेऊन घ्यावी, जेणेकरून आपलं लक्ष आपल्या पाल्याकडे असतं, मुलाचं लक्ष आपल्या अभ्यासावर असतं, आपल्या टार्गेट अचिव्हमेंटवर असतं, किती मार्कापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, त्याची तयारी कशी केली पाहिजे, मॉक टेस्ट किती सोडवल्या पाहिजे, इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. सूर्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल काउन्सिलिंगकडे एक चांगली प्रोसेस आहे, ती म्हणजे SAM नावाची सिंथेसिस ॲनालिसिस मेथड. ही अतिशय पॉवरफुल मेथड आहे. या मेथडने विद्यार्थी 101% इम्प्रूव्हमेंट करत असतो. बरेच विद्यार्थी आम्ही बघितले आहेत जे नीटमध्ये 300 ते 350 मार्कांवर समाधानी होते, पण ज्यावेळेस SAM प्रोसेस त्यांनी आजमावली तर आम्ही त्याचा रिझल्ट बघून अचंबित झालेलो आहोत. 300-350 मार्क्स घेणारा विद्यार्थी हा 600+ मार्क्स घेऊ लागला. त्याची इम्प्रूव्हमेंट लक्षात येऊ लागली, त्याचे ॲनालिसिस करून त्याचे वीक चॅप्टर्स लक्षात येऊ लागले.
तर ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आणि हे चांगलं एक ॲनालिसिस, डाऊट सॉल्विंग किंवा जे काही रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत वीक चॅप्टरवरचे, ते आपण पुन्हा पुन्हा पाहणं गरजेचं आहे. त्याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फिजिक्स सोडवणं गरजेचं आहे. आपण केमिस्ट्रीमध्ये कुठे आहोत, त्याचे स्ट्रक्चर्स काय आहेत, ऑर्गॅनिक काय आहे, इनऑर्गॅनिक काय आहे, याची सगळी माहिती पालकांनी व विद्यार्थ्यांनी स्वतः काउन्सिलरकडे जाऊन घेणे गरजेचे आहे. त्यानंतर AACCC नावाची एक काउन्सिलिंग असते, ज्याच्यामधून तुम्ही BAMS, BHMS, सिद्धा, युनानी सारख्या या इन्स्टिट्यूटमध्ये या ब्रँचेसने तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर MST मधून तुमचं BHMS कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. एक NRI कोटा असतो, एक ओपन सीट असतं, काही डीम युनिव्हर्सिटी असतात. जर पालकांची तयारी असेल की माझ्या मुलाला MBBS करायचंच आहे, तर त्याच्यासाठीही पर्याय आहेत. एकदा काउन्सिलरकडे जाऊन व्हिजिट करा. कुठल्या मेरिटवर कुठले कॉलेज मिळतात, कमी मेरिटवर कोणत्या बजेटवर कोणते कॉलेज उपलब्ध आहेत, याची तयारी आधीपासून तयार ठेवा. याची तयारी करा, याची माहिती घ्या आणि एक मानसिकता तयार करून ठेवा. या सगळ्यांची माहिती आपल्याला सूर्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये फ्री ऑफ चार्ज मिळेल. व्हिजिट करा. सूर्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल काउन्सिलिंग, न्यू उस्मानपुरा, संत एकनाथ रंग मंदिरासमोर, छत्रपती संभाजीनगर.